राम राम शेतकरी मित्रांनो, आज आपल्याला प्रत्येक बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये सुधारणा या दिसून आल्या। नाशिक जिल्ह्यात पाहिलं लासलगाव, पिंपळगाव, बसवंत इथे ही सुधारणा दिसून आली। तसेच सोलापूर येथेही कांदा दरात सुधारणा दिसून आली। तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातही आज कांद्याच्या दरामध्ये सुधारणा ही झालेली आहे। मित्रांनो, काल आपण पाहिलं होतं राहुरी मार्केट येथे 26 रुपये किलोपर्यंत कांद्याला बाजारभाव काल निघालेला होता। अगदी काही गुन्ह्यांना तो बाजारभाव निघालेला होता। मित्रांनो, आज नगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त हायेस्ट दर हा देशातला म्हणलं तरी चालेल 30 रुपये किलो दर हा नगर जिल्ह्यामध्ये आज निघालेला आहे। सोलापूर येथेही काही माझ्याकडे अपडेट नाही, परंतु सोलापूर येथेही असाच काहीसा प्रकार हा होत असतो। तर मी असं का बोलत आहे, असा प्रकार म्हणजे नेमकं काय? कांद्याच्या दरामध्ये सुधारणा तर आहे, पण दिशाभूल करणारा प्रकार नेमका काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पहा। सुरुवातीला आपण श्रीरामपूर येथील रिपोर्ट पाहूयात। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे आज 15,481 कांदा गोण्यांची आवक आलेली होती। नंबर 1 प्रतीचे कांदे 2,100 रुपयापासून 2,700 रुपये क्विंटलपर्यंत आज विकले, तर नंबर 2 प्रतीचे कांदे 1,400 ते 2,100 रुपये क्विंटलपर्यंत विकले। नंबर 3 प्रतीचे कांदे 700 ते 1,400 रुपये क्विंटलपर्यंत विकले, तर गोल्टी 900 रुपयापासून 1,500 रुपये क्विंटलपर्यंत विकली। खाद 200 ते 700 रुपये क्विंटलपर्यंत आज श्रीरामपूर येथे विकलेली आहे। मित्रांनो, आता गोण्यावाईज बाजारभाव जर पाहिले तर जास्तीत जास्त दराचा विचार केला तर 113 गोण्यांना 2600 रुपये 2,600 रुपये म्हणजे 26 रुपये किलोचा बाजारभाव हा निघाला। पण 9 कांदा गोण्या ज्या विकल्या त्या डायरेक्ट 3,000 रुपये बाजारभाव त्या 9 कांदा गोण्यांना आज श्रीरामपूर येथे निघालेला आहे। तर मित्रांनो, आपण पाहिलं की श्रीरामपूर येथे ज्या 15,481 गोण्या आल्या होत्या त्यापैकी आपण जर पाहिलं तर जवळजवळ 6,000 गोण्या ह्या 14 रुपयापासून 20 रुपये किलोपर्यंत ह्या विकलेल्या आहेत। म्हणजेच अर्ध्याच्या जवळपास गोण्यांचे बाजारभाव जर पाहिले तर ते आपल्याला 14 रुपयापासून 20 रुपये किलोपर्यंत बाजारभाव निघालेले आहेत। त्यानंतर बाकीचे जे काही कांदे आहेत ते 4,000 गोण्या 5 रुपयापासून 13 रुपये किलोपर्यंत ह्या विकलेल्या आहेत। म्हणजेच मित्रांनो, कांदा दरामध्ये सुधारणा आहे, चांगली गोष्ट आहे, सगळीकडेच आहे आणि आणखीनही सुधारणा ही झाली पाहिजे। परंतु मार्केट हे मार्केटच्या धोरणाने चाललं पाहिजे। कुठेतरी आपण अशा 9 कांदा गोण्या किंवा 5 गोण्या 10 गोण्यांना अतिशय जास्त दर काढायचा आणि त्याची चर्चा ही करायची आणि त्यामुळे लगेच बाजारात परत मोठ्या प्रमाणामध्ये आवक वाढते आणि आवक वाढल्यानंतर लगेच शेतकऱ्यांना जे काही 1-2 रुपये भाव सुधारून मिळत आहे तो पुन्हा एकदा कमी होऊन जातो। त्यामुळे अशा जो काही दर आहे, अशा ज्या काही अपवादात्मक गोण्यांचा दर आहे त्या दराकडं कांदा उत्पादक शेतकरी मित्रांनी जास्त लक्ष न देता जो काही सरासरी दर कांद्याचा आहे त्या सरासरी दराकडे लक्ष देऊन आपण कांदा विक्रीचं योग्य असं नियोजन हे करावं। या ज्या काही अपवादात्मक गोण्या असतात त्या आवक वाढवण्यासाठी त्या आडत्याकडून त्याचे बाजारभाव हे काढण्यात आलेले असतात। त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा याला बळी न पडता आपला कांदा विक्री करताना योग्य बाजारभाव पाहून योग्य बाजारभावाची माहिती घेऊन त्यानंतर आपल्या कांदा विक्रीचं नियोजन हे करावं। तर मित्रांनो, मी जी काही माहिती दिली यावर नक्कीच आपली प्रतिक्रिया आपण नोंदवा, कारण इतर शेतकरी मित्र हे कॉमेंट बॉक्स वाचत असतात, त्यांनाही त्याचा फायदा हा नक्कीच होतो। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।